व्रत करायचं ठरवलेलं आहे आणि आजचा दिवस पूर्ण दिवसभर ती मंदिरातच पूजा करत बसणार आहे। तर त्याचमुळे आता इथे जी जानकी आहे ती मंदिरामध्ये आलेली आहे आणि आता ऋषिकेशला सुद्धा माहीत नसतं की ती निर्जली व्रत वगैरे करणार आहे। ऋषिकेशला ती सांगून आलेली असते की मी मंदिरामध्ये आहे आणि मी पूजा करणार आहे, पण ऋषिकेशला हे माहीत नसतं की ती निर्जली व्रत करणार आहे। तर आता इकडे ही जी जानकी आहे ती मंदिरामध्ये आलेली आहे आणि जे गुरुजी जे असतात ते गुरुजी आता तिला विचारू लागतात की जानकी तू आलीस, मला वाटलंच होतं की तू नक्कीच येशील। तर जानकी म्हणते की काय करू गुरुजी, आज आमच्यावरती प्रसंगच असा आला आहे आणि त्यामुळे मला आता इथे यावंच लागलं आहे आणि नाही येऊन काय करणार। आणि तसंही गुरुजी तुम्हाला माहीत आहे की माझा महादेवावरती किती विश्वास आहे आणि किती भक्ती आहे। तर गुरुजी जे आहे ते म्हणत असतात की हो, आम्हाला सगळं काही माहीत आहे। तर गुरुजी म्हणतात की काय मग आज पण निर्जली उपवास आहे का? तर जानकी म्हणते की हो गुरुजी, मी आज पण निर्जली उपवास ठेवलेला आहे आणि आता माझा उपवास आजचा दिवसभराचा असेल। तर आता इथे ही जे गुरुजी आहेत ते म्हणतात की ठीक आहे। तर आता ती सांगू लागते की गुरुजी आज मी सगळं काही करणार, आज मी मंदिर झाडणार, मी मंदिर पुसणार आणि देवाला हार वगैरे लावणार आणि बेल सगळं काही वाहणार। आता खूप अशी मोठी परीक्षा आता इथे ती देणार आहे। तर आता इथे ही जी सुमित्रा जी आहे ती आता झोपलेली असते आणि सुमित्राला अचानकच जाग येते, कारण तिचं जे काही श्रीधन चोरी गेलेलं असतं त्या स्ट्रेसमध्ये ती असते आणि डॉक्टरांनी तिला सांगितलेलं आहे की तुम्ही जास्त स्ट्रेस घेऊ नका, त्याने तुम्हाला आणखीन त्रास होईल। तर आता ही जेव्हा चक्कर येऊन पडली होती हे सारंग आणि ऐश्वर्याला माहीतसुद्धा नाही आहे। तर आता इकडे ही जी ऐश्वर्या आणि सारंग आहेत ते दोघेही जण ते श्रीधन शोधण्यासाठी आलेले आहेत। खरं तर हे जे दागिने होते ते दागिने ऐश्वर्याने चोरले होते, पण आता ते दागिने तिलाच मिळत नाही आहे, कारण तिने ते दागिने चोरून एका कुंडीमध्ये ठेवले होते आणि जे ते गुलाबने त्या कुंड्या खराब झाल्यात म्हणून कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकून दिल्या। तर आता इथे ही जी ऐश्वर्या आहे ती पाहायला आली तर तिथे त्या कुंड्याच नसतात। तर आता ती गुलाबवरती भडकते, गुलाबला म्हणते की मला न विचारता तू ह्या सगळ्या कुंड्या त्या कचरा कुंडीत का टाकल्यास? तर त्याचनंतर आता इथे ही जी ऐश्वर्या आहे ती त्याच्यावर भडकते आणि हा जो गुलाब आहे तोही म्हणू लागतो की मला माफ करा, पण तर मॅडम तशाही त्या खराब झाल्या होत्या आणि आपण खराब कुंड्या कधी ठेवतच नाही येत। खरं तर 2-4 दिवसापासून मला टाकून द्यायच्या होत्या, पण त्या राहूनच गेल्या आणि म्हणून आज मी टाकल्या आहेत। तर आता ही जी ऐश्वर्या आहे ती म्हणते की तू जरा जास्त शहाणा आहेस का, मला न विचारता इथून पुढे कुठलंही काम करायचं नाही, असं आता धमकी देऊन ती तिथून जाते। खरं तर तिला गुलाबला काय करू आणि काय नाही असं झालेलं असतं, पण तरीसुद्धा आता ही जी ऐश्वर्या आहे ती थोडी शांत बसते आणि सारंगला सांगते की या गुलाबने आपलं सगळं काही सोनं कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकून दिलं आहे। तर आता हे ऐकून सारंगला खूप मोठा धक्का बसतो आणि सारंग म्हणतो की ऐश्वर्या आता काय करायचं? खरं तर या सारंगचं ऐश्वर्याशिवाय काहीही होत नसतं, ऐश्वर्याशिवाय त्याचं पानही हलत नसतं। ऐश्वर्या म्हणते की सारंग आता मलाही विचार करावा लागेल की काय करायचं आणि काय नाही ते। तर आता इथे हा जो सारंग आहे तो म्हणतो की आता आपल्याला सगळ्या कचऱ्याच्या गाड्या शोधाव्या लागतील आणि आता ऐश्वर्या आपल्याला कसं कळणार की नक्की कोणता कचऱ्यावाला होता आणि ती गाडी कोणती होती? तर आता ऐश्वर्या जी आहे ती म्हणते की आता आपल्याला काहीही करून ते सोनं शोधावंच लागेल आणि नाहीतर आपलीसुद्धा वाट लागेल, कारण आता इथे तो जो व्यक्ती जो असतो कर्ज मागणारा तो आता काही दिवसामध्ये त्यांच्याकडनं काही पैसे घेण्यासाठी येणार आहे आणि त्यावेळी काय मज्जा होईल हे त्यांना चांगलंच कळणार आहे। त्यामुळे आता ही जी ऐश्वर्या आहे ती सारंगला म्हणते की सारंग आता आपल्याला काहीही करून त्या कचऱ्यातून सोनं ते शोधून काढावंच लागेल। तर आता इकडे हा जो सारंग आहे तो म्हणतो की चला ऐश्वर्या आपल्याला घाई करायला हवी, असं म्हणत आता तो सारंग जो आहे तो ऐश्वर्याबरोबर सगळ्या कचरा कुंड्या शोधू लागतो। खरं तर आता ही जी ऐश्वर्या आहे ती फक्त लांब एका साईडला उभी असते,
पण आता हा जो सारंग आहे त्याला सगळ्या कचऱ्यामध्ये हात घालून ते सगळं शोधावं लागतं. आणि आता त्याचनंतर आता ही जी ऐश्वर्या आहे ती म्हणत असते की सारंग, अहो तुम्ही काय करतायत, हे पहा, लवकरात लवकर शोधा आणि जर नाही मिळालं तर आपलं काहीच खरं नाही आहे. तर तो सारंग जो आहे तो म्हणतो की प्लीज ऐश्वर्या, असं काही बोलू नका, आपल्याला ते सोनं मिळेल असंच काहीतरी बोला. आणि त्याचनंतर आता हा जो ऋषिकेश आहे तो म्हणत असतो की जानकी कुठे गेली असेल काय माहिती. पण त्यानंतर आता इतक्या वेळ तिला पूजेसाठी का लागतोय हे त्याला कळतं. तर आता ही जी सुमित्रा आहे ती शुद्धीवर आलेली आहे आणि सुमित्रा म्हणत असते की आता मी काय करू, खरं तर मी जे काही आपलं धन होतं ते मी आधीच या घराबाहेर काढलं आणि आता जे श्रीधन राहिलं होतं ते सुद्धा आपल्या हातनं गेलं. तर आता इथे ती सुमित्रा स्वतःलाच दोष देत असते, म्हणत असते की सगळं काही फक्त माझ्यामुळे झालं आहे. ना मी ऋषिकेशला जर घराबाहेर काढलं असतं तर ही वेळ आता आपल्यावर आलीच नसती, कारण ऋषिकेश कसं काम करतोय हे सगळं तिला माहीत होतं आणि या सारंग आणि ऐश्वर्याचं काय चाललंय हे देखील तिला दिसतं आहे. तर त्याचनंतर आता इथे हा जो ऋषिकेश आहे तो म्हणतो की आता आपल्याला काहीही करून त्या चोराचा शोध लावला पाहिजे. ऋषिकेश जो आहे तो रणदिवींच्या घरी कोणता कोणता पेस्ट कंट्रोलवाला येतो त्या सगळ्याची चौकशी करतो. पण आता एवढ्यात 2 दिवसात कोण नक्की आला होता हे आपल्याला कळेल काय, हे पाहण्यासाठी आता तो तिथे पेस्ट कंट्रोलवाल्याची इथे गेलेला आहे. आणि त्याचनंतर आता इथे तो जो ऋषिकेश आहे तो प्रश्न विचारू लागतो. ऋषिकेश म्हणतो की मला सांगा, रणदिवेंच्या घरी तुमचाच माणूस आला होता ना, म्हणजे आम्ही नेहमीच याच ठिकाणचा माणूस पेस्ट कंट्रोलसाठी बोलावतो. तर आता इथे तो जो व्यक्ती आहे तो म्हणतो की रणदिवेंच्या घरी नाही, एवढ्यात तर कुणी आम्हाला कॉल वगैरे नाही केला आणि आम्ही गेलो पण नाही पेस्ट कंट्रोलसाठी. तर आता इथे हा जो ऋषिकेश म्हणतो की काय, कुणी गेलं पण नाही, पण तिथे तर पेस्ट कंट्रोलवाला आला होता. तर आता इथे हा जो माणूस असतो तो म्हणतो की नाही साहेब, हे पहा, तसंही आम्ही सगळं काही रेकॉर्डमध्ये असतं, आमचं सगळं काही लिहिलेलं असतं, तरीही तुम्ही जाऊन एकदा चेक करा, असं आता इथे तो म्हणत असतो. आणि त्याचनंतर मात्र आता इकडे ही जी जानकी आहे ती देवासमोर प्रार्थना करतच असते. पण त्याचनंतर आता ही जी सुमित्रा आहे तिला काही चैन पडत नाही आणि ती देखील आता महादेवाच्या मंदिरामध्ये यायला लागते. आल्यानंतर आता तिला इथे ही जी ही आहे आल्यानंतर आता इथे तिला जानकी दिसते आणि जानकी दिसल्यानंतर आता तिच्या लक्षात येते की जानकीने आजचा व्रत केला आहे आणि आजचं व्रत हे खूप कठीण आहे आणि तिने ते केलं आहे. हे पाहूनच आता तिला खूप बरं वाटतं, कारण जानकीशिवाय आपल्या घराला घर पण नाही हे सुद्धा ती मान्य करते आहे. पण तरीसुद्धा आता ती जानकीला घरात का घेत नसेल असे आता सगळे प्रश्न तिथे पडलेले असतात. तर त्याचवेळी आता हिची हे असते, इकडे आता हा जो सारंग आहे तो ते सोनं शोधून शोधून खूप कंटाळलेला आहे आणि तो ऐश्वर्याला म्हणत आहे की ऐश्वर्या, आता ना मला खरंच खूप कंटाळा आला आहे, आता ना मी नाही काढणार तो कचरा उचलून, असं आता इथे तो म्हणत असतो. तर ऐश्वर्याला आणखीन काही कचऱ्याचे पेट्या तिथे दिसतात. तर आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, हे पहा, तुम्हाला पैशासाठी हा जो कचरा आहे तो उचकावाच लागेल. तर सारंग जो आहे तो म्हणतो की ठीक आहे ऐश्वर्या, पण ऐश्वर्या, आज माझ्याकडे पाहून कोणीही मला म्हणणार नाही आहे की तू सारंग रणदिवे आहेत, कारण आजच्या अवतारावरून तर मी दिसूनसुद्धा येत नसेल, असं आता इथे तो सारंग म्हणत असतो. आणि त्याचनंतर मात्र आता इथे हे जे गावकरी लोक जे असतात ते सुद्धा आता जानकी आणि ऋषिकेशला हेल्प करणार आहेत, कारण त्यांना जानकी आणि ऋषिकेश खूप महत्त्वाचे आहेत. ते गावकऱ्यांसाठी काहीही करतात आणि काहीही करायला तयार होतात. म्हणूनच आता इथे जानकी आता स्वतःच्या मनाशी ठरवते की आता काहीही झालं तरी हे निर्जली व्रत मी पूर्ण करणारच. तर जानकी जी आहे ती तिच्या व्रताला बसलेली असते आणि तिच्या व्रताला तिने सुरुवात देखील केलेली असते. त्याचनंतर आता ही जी सुमित्रा आहे ती सुद्धा म्हणत असते की आता काहीही झालं तरी मला मंदिरात जायचं आहे. तर आता ही जी अवंतिका आहे ती अवंतिका म्हणत असते की आई, हे पहा ना, आज तुमची तब्येत बरी नाही आहे, जेव्हा तुम्हाला बरं वाटेल तेव्हा तुम्ही जाच की, कोणीही तुम्हाला थांबवणार नाही. तर आता आई जी आहे ती म्हणत असते की हे पहा, मला कोणीही थांबवू नका, कारण खरंच मला मनापासून खूप वाटत आहे की आपण
जाऊन प्रार्थना करावी असं आता इथे ती म्हणत असते. आणि त्याचनंतर आता इथे ती येते आणि स्वतः येऊन प्रार्थना देखील करते. आणि ही जी ही आहे आणि असंच करून आता ही जी जानकी आहे ती ते व्रत पूर्ण करणार आहे आणि या सगळ्यातून आता रणदिवे फॅमिलीला बाहेर काढणार आहे. घर तर ती हे करूनच घेईल, पण त्यासोबत ती आता कंपनीला सुद्धा बरबाद होऊ देणार नाही अशी आता इथे तिने शपथ घेतलेली आहे.